69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आपण आपल्या गावामध्ये कालाबाजाप्रमाणे साजरा करत आहोत। तत्पूर्वी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 ला दीक्षा दिली। दीक्षाभूमीवर त्यांना अभिवादन। महामुनी तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, संभाजी महाराज, विद्रोही संत तुकाराम महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा, नरहरी महाराज, संत जगनाळे महाराज, सावंतामाळी, संत चोकोबा, संत कबीर, रमाई, जिजाई, अहिल्याबाई होळकर, बिरसा मुंडा आणि इतरही ज्यांनी आपल्या समाजासाठी, आपल्या राष्ट्रासाठी आपले विचार दिले त्यांना सर्वांना माझे विनम्र अभिवादन। आपण कालाबाजाप्रमाणे हा धम्मचक्र अनुवर्तन, कोणी अनुवर्तन म्हणतात, कोणी प्रवर्तन म्हणतात, आपण का म्हणून साजरा करतो। सर्व देशामध्ये या अनुवर्तन दिनाचं, प्रवर्तन दिनाचं महत्व आहे। दसरा आज 2 ऑक्टोबर, आज महात्मा गांधीजी यांची सुद्धा जयंती आहे। त्यांच्या पण तुम्हाला शुभेच्छा देतो। दोनही कार्यक्रम तारीख एकच असं औचित्य साधलेलं आहे की महात्मा गांधी जयंती आणि दसऱ्याचा कार्यक्रम म्हणजे आपल्यासाठी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम एक अनावधानाने म्हणा किंवा का म्हणायचं, त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली आपल्याला नागपूरला। 7 ते 8 9 लाख लोक म्हणतात त्यांना दीक्षा दिली धम्माची। त्या दिवशी हा दसरा होता आणि त्याची आख्यायिका खूप आहे, आपण ते खोलात का जातो नाही, पण लेटेस्ट मध्ये आपण विचार जर केला तर आपल्या धर्मावर आणि आपल्या मंदिरावर, आपल्या विहारावर या सरकारच्या माध्यमातून आघात होत आहे। महाबोधी महाविहार बौद्धगयाचं जे आहे स्थळ, त्यामध्ये तो जो ऍक्ट आहे तो रद्द करण्यासाठी आपण आंदोलन केलं। आपल्या माध्यमातून चिमूरला सुद्धा गेलो, आपल्या परीने आपण वर्गणी दिली, अजूनही तो कायदा रद्द झालेला नाही। आणि ते बौद्धगया बोधी महाविहार हे त्यांच्या म्हणजे 3% लोक जे ब्राह्मणांच्या तावडीमध्ये आहे, अजूनही पंड्याच्या तावडीमध्ये आहे, ते आपल्याला मुक्त झालेले नाही। दुसरा लेटेस्ट न्यूज आहे, आताच पाटील साहेबांनी चर्चा केलं, जे आदराचं स्थान आहे, जे श्रद्धेचं स्थान आहे, म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला 1956 या धर्मातून, मी असं म्हणणार नाही म्हणजे आपण इतर धर्मामध्ये खितपत पडलेले होतो, त्या धर्मामधून आपल्याला बाहेर काढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 केलं। आणि ज्या दीक्षाभूमीवर आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली तेव्हापासून आपण बौद्ध गणला गेलो। आपण यापूर्वीचे आपण हिंदूच होतो, हा इतिहासाला मार्मिक संदर्भ आहे। पण आपण ज्या स्थळाला आपण महत्व देतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर दीक्षा दिली, तेही स्थळ 3% लोकांच्या हाती जाण्याची शक्यता आहे। आजच चर्चा झाली आहे की RSS संघाची मीटिंग ते 15 ते 20 लोक त्या दीक्षाभूमीवर मीटिंग घेतात आणि दीक्षाभूमी काबीज करण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे काय शोकांती काय, आपल्या बौद्धाचं स्थळ असून तिथं RSSचे व्यक्ती किंवा 3%चे व्यक्ती घुसतातच कसे, ते येतातच कसे। आणि याही अगोदरच बौद्ध गया आणि बौद्ध महाविहार, महामुनी महाविहार ते त्यांच्या कब्जामध्ये आहे। आपण सुरुवातीला जर ते बौद्ध गयाला गेल्यानंतर तुम्ही व्हिडिओ मागच्या वेळेस जाहीर झालेले होते, आपल्या नागपूरहून काही कार्यकर्ते गेले होते, त्यांनी मीडियाच्या सामने बोललं होतं की तुम्ही बौद्ध विहार महामुक्ती आंदोलनामध्ये सहभागी होऊन बौद्ध विहार हे मुक्त करा आणि बौद्धांच्या ताब्यात द्या। त्यावेळेस त्यांना मारलं, त्यांनी पोलिसांनी मारलं आणि त्या पंड्या लोकांनी मारलं। आपलं बौद्धाचं स्थळ आणि बौद्धाचं जन्मस्थळ असूनही तुमच्या ताब्यात मिळत नाही तर काय अर्थ आहे या देशामध्ये। मग या देशामध्ये किती हुकुमशाही आलेली आहे, या देशामध्ये अराजकता माजत आहे।
धर्मामध्ये तेढ निर्माण करणे, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणे आणि आपल्यामध्ये आपल्या ओबीसी बंधूमध्ये इतरांचे चुकीचे संदेश देऊन, चुकीचे सांगून, चुकीचं वागून आणि चुकीचे सोशल मीडियामध्ये संदेश मांडून आपल्या याच्यामध्ये द्वेष निर्माण करणे आणि झगडे झाले पाहिजेत असं या सुपर सरकारचं काम आहे. आरएनएस संघाचा अजेंडा आहे का दलिताच्या वस्तीमध्ये तुम्हाला दारूचे ठेके घेतले पाहिजे, दारूचे धंदे झाले पाहिजेत, तुमचे मुलं वेसली लागले पाहिजेत, तुमचे मुलं शिकलेले नाही पाहिजेत आणि तुम्ही शिकल्या तर तुम्हाला प्रगती होईल आणि शिकल्या तर तुम्ही प्रश्न करू शकता असा आरएनएसचा अजेंडा आहे. आजची अशी कंडिशन आहे सरकारच्या माध्यमातून आणि सरकार सत्ता आहे म्हणून सत्तेच्या माध्यमातून आपल्या भावात दीक्षाभूमी म्हणजे दीक्षाभूमी आपली जे नागपूरचा दीक्षा दिली त्याच्यामध्येही आरएसएसचा शिरकाव आहे. तुम्ही विचार करा तर याचा अजेंडा किती जोराचा असेल आणि किती सत्तेच्या जोरावर काय काय करत आहेत हे आपल्याला विचार करण्याची बाब आहे. आज आपण बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर आपण बाकीचे ओळे थोडे आपण टाळलेले आहेत. इतर 365 दिवसामध्ये वर्षामध्ये आपण काही म्हणता काही करायचे आहेत मोजके आपण तयार करतो पण काही मोजके सणामधून आपले 4 कार्यक्रम येत असतात. 6 डिसेंबर बौद्ध जयंती, दसरा, 14 एप्रिल आणि 14 ऑक्टोबर म्हणजे आता हा दसरा. आजच्या या वर्षी अनावधानाने 2 तारखेला महात्मा गांधीची जयंती आणि दसऱ्याचाही कार्यक्रम हा एका वेळेस झालेला आहे. विषय असा आहे की आपण बुद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर आपल्याला सायंटिफिकली आपल्याला काय करू म्हणजे तथागत बुद्धाला म्हणलं का मी सांगतो म्हणून माझ्या विश्वास ठेवा नको, तुम्ही स्वतः स्वतःहून पहा. मी म्हणलं की पिंपळाचं झाड आहे, पिंपळाचं झाड जर नसेल पण तुम्ही पिंपळाचं झाड आहे म्हणून तुम्ही माना नको पिंपळाचं झाड आहे म्हणून तुम्ही स्वतः जाऊन पहा, पडताळून पहा, तपासून पहा, तेव्हाच तुम्ही म्हणा खरंच ते पिंपळाचं झाड आहे. त्यालाच म्हणतात तथागत बुद्धाचा धम्म. तपासून पाहणे आणि तुमची सतत विवेक बुद्धी वापर करणे तेव्हा तथागत बुद्धाचा धम्म हा प्रगती पथावर जातो. म्हणजे सायन्सला महत्व दिले, विज्ञानाला महत्व दिलेलं आहे गावठी भाषेमध्ये, त्यालाच तथागत बुद्धाचा धम्म असं म्हणतात. राहिला विषय आपण आपल्या गावामध्ये सालावदाप्रमाणे करतो. येणाऱ्या काळामध्ये 14 ऑक्टोबरला जे काही कार्यक्रम करायचे ते करू आपल्या परीनं, पण याच्यानंतरही कार्यक्रम होतील अशी शाश्वती देतो. एक सज्जाने पात्र एक नागरिक म्हणून मी ऍडव्होकेट जयदेव दयाराम म्हणून मी शाश्वती देतो आणि आपल्याला पुन्हा 14 ऑक्टोबरलाही कार्यक्रम करायचा आहे. आपण बसू आणि पुन्हांची नियोजन करू. राहिला विषय आता आपण मला तो एक विषय घ्यायचा होता. आपल्या एकच असा बौद्ध सुप्रीम कोर्टाचा सीजीआय चीफ जस्टिस ज्युडिशियल ऑफ इंडियाचा भूषण गवाई झालेले आहे. त्यांनी असंच म्हणलं होतं का मध्य प्रदेशातील खजुरावामध्ये विष्णूची मूर्ती खंडित झालेली आहे तर त्याची मरामत करण्यासाठी ऑर्कॉलॉजी विभागाकडे त्यांनी अर्ज केला आणि तेच रिट पिटिशन घेऊन त्याचं नाव काहीतरी आहे गोहावंत म्हणून असं त्याचं नाव आहे. तो सुप्रीम कोर्टामध्ये त्यानं रिट पिटिशन दाखल केली. आता रिट पिटिशन दाखल करायच्या वेळेस त्यांच्या वकिलाने आर्ग्युमेंट केलं. आर्ग्युमेंट करताना त्याने असं म्हणलं की आमचा जे खंडित झालेला आहे त्याचा आम्हाला मूर्तीचे पुनरुज्जीवन करण्याचा आहे आणि त्याची निर्माण करण्याची आहे तर तसा ऑर्डर आपला सुप्रीम कोर्टातून मिळण्यात यावा. तर गवाई साहेबाचा असा उद्देश होता का त्यांनी तसा उद्देश नव्हता. आता ऑर्कॉलॉजीचे विभाग त्याने चीफ ज्युडिशियल ऑफ इंडियाला सरळ म्हटलं का चिल्लर मागला आहे, सरकार तुमचं आहे, मध्य प्रदेशमध्ये सरकार तुमचं आहे, सरळ पैसा लावा आणि त्याची मरम्मत करा आणि ऑर्कॉलॉजी विभागाकडे त्याच्याकडे दिलेलाच आहे, तुम्ही पैसा लावून तुम्ही मरम्मत करू शकता आणि विष्णूची मूर्ती तुम्ही पुनरुज्जीवन करू शकता. पण त्याचा मध्यंतर म्हणते मी म्हणून त्याच्यामुळे हे रिट पिटिशन मी डिस्प्यूट करत आहे. नाही असं कधी होणार नाही, असं कधी होऊ देणार नाही असं त्याच्या वकिलांना आर्ग्युमेंट केलं. तर मी काही करू शकत नाही. ऑर्कॉलॉजी विभागाकडे आहे तर ऑर्कॉलॉजी विभाग त्याची मरम्मत करेल किंवा इतिहासाचा विभाग आहे तर त्याचा पुरातन विभाग आहे तर सरकार त्याची मरम्मत करेल असं त्याचं म्हणतात. तर मग असं जर म्हणलं असतं तर तुम्ही तुमची विष्णूची मूर्ती म्हणता होता मग विष्णूलाच काही प्रार्थना करा, विष्णूलाच काही सांगा तर माझी मूर्ती काही झाली पाहिजे त्याचं दुरुस्त झाले पाहिजे. या वाक्याचा अर्थ वेगळा धरून एक उद्दिष्ट जज सुप्रीम कोर्टाला जज बनतो तर त्याच्यावर सोशल मीडियामध्ये गलिच्छ ट्रोल केलं जातं. म्हणजे आपल्या समाजाचा एक व्यक्ती सुप्रीम कोर्टाचा जज जर बनतो आणि हे जर वाक्य त्याचा उद्देश काही नव्हता, त्यांच्या धर्माचा इतर जातीचा मी द्वेष करत नाही, मी सर्वांचा सन्मान करतो. पण या वाक्यामध्ये जर तुम्ही देव देव जर असं जर म्हणत असाल, आता विद्रोहाची भाषा आहे तर तुम्हाला तुमचा विष्णू जरा दुष्ट करायला पाहिजे, विष्णूच ते काही करायला पाहिजे, त्यांना तुम्ही प्रार्थना करा का तुम्ही काहीतरी करायला येईल. अशी 2 प्रवाहात चालतात. एक सायकोलॉजिकल आपण लॉजिकली जर आपण इंटरप्रिटेशन केलं
तर रेट स्थितीचे आपण जर आपण जर बोललं, भूत लक्ष्य जर आम्ही बोललं, दोन प्रवाह चालतात, वस्तुस्थिती सांगणारे आणि इतिहास सांगणारे आणि आताची परिवर्तन गोष्टी म्हणजे आणि नव्याने काय घडणार आहे ते सांगणारे, दोन प्रवाह चालतात. आता इकडला एक प्रवाह माओवादी प्रवाह आणि दहलवादी प्रवाह म्हणतो तर तुम्ही त्याच स्थितीमध्ये आता 3 ते 65 दिवसामध्ये ओढे सोडे करा, रोजी पाणी करा, नको तेच काम करत बसा आणि तेच धंदे करत बसा. एक प्रवाह असा म्हणतो आणि एक प्रवाह असं म्हणतो तर विज्ञानावर तुम्ही हे करा म्हणतो, तो म्हणतो माझ्या बुद्धाचा एक प्रवाह असं म्हणतो तर तुम्ही विज्ञान शिकायला तुमच्या आपल्या मुलाला बाळाला यांना शिक्षण द्या आणि विज्ञानाच्या माध्यमातून संशोधन करा आणि शिक्षण देऊन आपल्या कुटुंबाची आणि आपल्या मुलांची आपल्या सर्वांची प्रगती करा. असो पहिलंच मला दोन मिनिटातच बोला असं म्हणून मला सूचना आलीच होती. तुम्ही थकलेले असाल, तुम्ही सर्वांनी माझं मनोगत तुम्ही ऐकून घेतलं, याबद्दल मी तुम्हाला सर्वांना मी आभार करतो आणि मला